सांग सांग सांग. या प्रयोगाचे नाव आहे घर्षण बळ. साहित्य सायकल, पत्राचा डबा, 1 मीटर कार, व 1 मुळा, स्कूटी. इकडे बघ रे. बोल की. लोक राहतातून पाणी काढताना ते असं चालू पाणी चोर सायकल पळताना आवाज येतो. वाजून दाखव. माहिती सांग रे. अरे आपण रात्री जाताना पाठीमध्ये गाडीवर ढकलू नये म्हणून सायकलचा बलवाना उपयोग होतो. थोडं जमा मी लावतो. बोला ग बोला. हे प्रवास चक्र तयार होते. याला DNA हे चित्र म्हणतात. हे चक्र 10वीच्या पुस्तकातील आहे. ही आकृती 10वीच्या पुस्तकातील विज्ञान पुस्तकातील आहे. ही आकृती शास्त्रीय आकृती आहे. बोला ग बोला. या प्रयोगाचे नाव आहे जमिनीची धूप रोखणे. झाडे लावलेल्या जागेवर माती सहज वाहून जात नाही. वजन खायला भागात सांगा सांगा लवकर. कोण घेतले सर आणि दोन्हीला पण असं टोपीसारखा आकार केला. नाही त्या बरोबर आहे बरोबर आहे. जरा सावकाश करा रे अंगाला हे होईल. बोल बोल. प्रथम एक काचेची घ्या. टोपणावर माझ्या प्रयोगाचे नाव मी गाडी चालू शकतो. दोन्हीला चुंबक असं वाकडे लावलं गाडी पुढे जाते. मागे चल पुढं. पुढे चल पुढे जा पुढं. जा पुढं. बस ओके. हे चल रे. एवढा रे. बोला रे बोल की. समुद्रामध्ये तेलगळती होत असते. ते तेलगळतीला रोखण्यासाठी आम्ही हे गास तयार केलेला आहे. समुद्रामध्ये जी तेलगळती होत असते ती तेलगळती झाल्यामुळे समुद्राच्या पाण्याचं नुकसान होतं आणि समुद्राचं सुद्धा भरपूर प्रदूषण होत असतं. पण आम्ही असं गास तयार केलं आहे की या जहाजाला आम्ही जहाजाच्या खाली एक मोठा टँक बसवलेला आहे. जर समुद्रामध्ये तेलगळती झाली तर ते गळालेलं तेल त्या मोठ्या टँकमध्ये जमा होईल आणि ते पुन्हा आपण प्युरिफाय करून आपल्या होत्या त्या टँकला जोडू शकतो. आणि हे जहाज आम्ही रस्त्यावर सुद्धा पळू शकतो आणि पाण्यामध्ये सुद्धा पळू शकतो. या जहाजची आम्ही रचना अशा पद्धतीने केलेली आहे की समुद्रामध्ये ज्या लाटा असतात त्या लाटांपासून सुद्धा वीज निर्मिती करून हे जहाज आपण पळू शकतो. तसेच ते जे तेल आहे ते आपण तेल प्युरिफाय सुद्धा करू शकतो आणि अशा पद्धतीने ही जहाज रस्त्यावर सुद्धा पळू शकते. समुद्रामधल्या लाटांच्या इंधनापासून सुद्धा ही जहाज पळू शकते. आणि पाणी गेलं आता जरा उतरून रस्त्यावर ठेव. सर पाणी निम्म गेलं सगळं. कुठलं सकाळी गेलं तर केलं. तुझं काय सांगणार तुझं सांगणार. हे सांग लवकर लवकर सांग. करून दाखव. प्रथम या बोटला 2 बाटल्या घेऊन प्रथम या बोटला फेमिकॉलने वरच्या आवरून घेतले व पाठीमागे पंखी लावल्यात. त्यानंतर फायबरची बोटची प्रतिकृती घेतली व पाठीमागे पंखे सोडून एलिव्हेटर त्याला एलिव्हेटर सोडून ही बोट चालू करता येते. तसेच होल्डर लावून ही बोट चालू करता येते.
चालू कर रे. ज्यावेळी समुद्रामधून आपण तेल वाहून आणतो त्यावेळी समुद्रामधून तेल वाहून आणल्यानंतर कुठल्या तरी ठिकाणी नेण्यासाठी त्याला आपण गाडीमध्ये भरतात, कंटेनरमध्ये भरत असतो. पण ही जहाज अशी परिणाम केली आहे की ती जहाजच आपण चालवत रस्त्यावर नेऊ शकतो.